स्वप्नपूर्ती लॉन्स आंबळे नाहुरा रोड इथं आम्हाला लग्नाला यायचं होतं। पहिली नवरीची गाडी आमच्या नजरेत पडली, त्याच्यावर लिहिलं जय श्री अमर शुभविवाह 10/4/2026 रोजी रबने बनादी जोडी। पुढे आल्यावर नवरदेव साहेबांची गाडी आमच्या नजरेत पडली आणि त्याच्यावर भला मोठा राष्ट्रीय पक्ष मोर असा सजून बिजून गाडी सजावलेली होती। दिसला की स्वप्नपूर्ती लॉन्स कार्यालयाचा मेन दरवाजा। आम्ही निघालो कार्यालयाच्या दिशेने हळू हळू हळू। आमच्या अगोदर पाहुणं खुर्च्यांवर चांगल्या गप्पा मारत बसली होती। बंडगर पाहुणं, करे पाहुणं, हाके पाहुणं, सूळ, आमचे बंधू, अशा चांगल्या गप्पा त्यांच्या चालल्या होत्या आणि आम्ही गेल्यावर पडले आमच्या नजरेत आमचे बंधू नामदेव सूळ यांची गडबड चालली होती। आलेल्या वस्तू दिवाण, सोफा सेट, फ्रीज, काय टीव्ही वगैरे सगळ्या वस्तू व्यवस्थित लावून घ्यायची त्यांची लगबग चालू होती। निवांत गादीवर बसून आमच्या मावशी, आई, वहिनी, माऊस बहीण यांच्या निवांत बसून गप्पा चालल्या होत्या। कारण आपल्या गाठीबिटी कधीतरी पडतात वर्षातून 6 महिन्यातून। सगळी पाहुणं एकत्र आपली खुर्च्यावर बसून आमचे मामा, बरकडे पाहुणं, दगडे एकत्र बसले होते। आमच्या नजरेत आले नवरीचे आजोबा सूळ आपल्या नातीचं लग्न बघण्यासाठी उत्साहाने आपल्या खुर्चीवर निवांत तिकडे तिकडे पाहत बसले होते। ह्या बाबतीत कोणाला सांगायची गरज नाही, जेवण म्हणलं की हा सगळ्यात महत्वाचा विषय आपला असणार। गप्पा मारत आपलं सगळ्यांचं जेवण मस्तपैकी चाललं होतं। आपली सर्व नाती गोती इथं जेवायला बसल्यात आणि जेवाय बसून कसा आनंद घेतात। महत्वाचं म्हणजे मेनू काय तर पुरी, गुलाबजाम, भात, वरण, पनीर भाजी, पापड कसे आनंदात जेवतात आणि खरा आनंद इथे आमच्या भाजीबाई सुद्धा जेवायला बसल्यात बघा, हसतायत आणि मस्तपैकी गुलाबजाम खात्यात। असा आनंद हा कुठंच नसतो। खरा आनंद असा लग्न कार्यातच आनंद खरा मिळतो जेवणामध्ये काय। आणि नवरीची बहीण सुद्धा तिथं जेवायला बसल्यात बघा छानपैकी, असा आनंद कुठंच नसतो। आपले फोटोग्राफर पण जेवायला बसतात कारण जेवण हे महत्वाचं आहे। आमचे काका स्त्री सुद्धा बघा हळू 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 जेवण चाललंय बघा, कोणाकडे काय नाही, कोणाशी बोलत नाही, काय नाही, निवांत जेवण चाललंय त्यांचं। आमचा वीर आणि सिया राव त्यांनी पण जेवणावर ताव हाणलाय की चांगलं राव जेवण चाललंय। गुलाबजाम तर त्यांच्या आवडीचं राव। झाले ना राव हळदीची तयारी, नवरदेव नवरी नटून थाटून बसले ना पाटावर। आता हळद लावायची, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आम्ही तुम्हाला हळदच लावणार आहे, त्याचं तुम्ही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही राव। झाली ना गर्दी नवरदेव नवरीला हळद लावायला, फुलवऱ्या राव नटून थाटून हळद लावायला। टेन्शनच घ्यायचं नाही नवरा नवरीने, हळद तुम्हाला लावणारच आम्ही। नवरदेव निघाले वाजत गाजत मारुतींच्या दर्शनाला आणि आमचा विषय वेगळाच। डीजे म्हणलं की आम्हाला नाचायला सुरुवात झालीच, कारण ह्या बाबतीत आम्ही कधीच कमी नसतो। नवरदेव गेले मारुतींच्या दर्शनाला। कार्यालयापाशी काय मंदिर मारुतींचं नव्हतं, त्यांना गावात जावं लागलं। लग्न लावण्याच्या टायमिंगची वाट बघत बसणारी आपली ही मंडळी थंडगार गवतामध्ये सावलीत बसून गप्पा चालल्या होत्या। नवरदेव आले मारुतींचं दर्शन घेऊन, आता आपल्या लग्नाचं टायमिंग झालं होतं। हा महत्वाचा विषय वर वावळणी। नवरीच्या मावळणी आल्या की नवरदेवांना वर वावळणी द्यायला। आता लग्नाचं टायमिंग झालं होतं आणि नवरा नवरीच्या स्वागतासाठी आपले वाजंत्री खुर्चीवर बसले होते। आमचे जीवाचे जीवलग संजय कोळेकर हे पण लग्नात उपस्थित होते आणि हे सगळे नवरा नवरीचे नातलग हे लग्न लावण्याच्या तयारीत होते। महिला सुद्धा बहुसंख्येने लग्न लावण्याची वाट पाहत होते। सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या, नवरदेव नवरी कधी येत आहेत यांची वाट पाहत होते। नवरीच्या आई वडिलांनी आपल्या मुलीला संसारामध्ये लागणाऱ्या एक एक वस्तूची भेट आता नवरा नवरीची
स्वागत करण्याची आता ही नवीनच फॅशन निघली राव. आणि झाली ना राव मंगलाष्टकाला सुरुवात. स्वस्ति गजनायकं गजमुखं मोरेश्वरम. ही शेवटची मंगलाष्टिका. शुभमंगल सावधान. नवरी नवरदेवाने एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालून विवाह बंधनामध्ये अडकले. त्यांचे पुढील आयुष्य सुख आणि समृद्धीचे जावो हीच आमची ईश्वर प्रार्थना असेल. लग्नाची शोभा म्हणलं ना मामा मामी असणं गरजेचं. लग्नातलं मानाचं मानकरी म्हणलं ना थोरले जावाय, ते पण थाटात साडूंच्या शेजारी उभे होते. हे 2 नंबरचे हक्के जावाय मानाचे मानकरी, ते पण आपल्या साडूंच्या शेजारी थाटात उभे होते. सुळ आणि बोरड यांचा शुभविवाह संपन्न झालेला आहे. असेच आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. नमस्कार. जय महाराष्ट्र.